तर नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? बऱ्या आहेत ना? असायलाच पाहिजे. तर आज आपल्याला ऑर्डर आली होती एक कुत्ता गेट, सेफ्टी गेट बनवण्याची. साईज होती 3x2. तर आपण पहिले अँगल कट करून घेऊ, त्यासाठी आपण माप घेत आहे. तर आपण बघू शकता 3.5 आपण हा माप घेतलेला आहे. आपले पीस काटून रेडी. हे आपले झाले. जे काही बार असते स्क्वेअरवाले ते पण कापून तयार झालेले आहेत. बघू शकता एकदम स्ट्रेट हे झाले आपले छोटे बार कापून तयार, ज्याची आपल्याला बेंड करायचे आहे. तर आपण बघू शकता आपण याला कुठे काही बेंड असेल त्याला आपण सरळ करत आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व काही बार आहे जे कुठं बेंड झालेले असतील ते आपल्याला सरळ करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पुढे गेटमध्ये फ्रेममध्ये फिक्स करण्यासाठी आपल्याला काही अडचण येणार नाही. आता आपण बेंड करून घेत आहेत. तर बघू शकता बेंड केलेले पण दिसतंय व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बेंड करणं हे खूप कठीण राहतंय, खूप हार्डवर्क राहतंय. म्हणून मित्रांनो, प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करत जा. अशा प्रकारे आपण जे काही आपले डिझाईनचे बार आहे ते बेंड करून घेतलेले आहेत. आपण सर्वप्रथम आता फ्रेम तयार करून घेत आहे. अशा प्रकारे आपण फ्रेमला तयार करून घेत आहे. लगभग आपली फ्रेम तयार होत आली. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे एक पहिली फ्रेम तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी मी 1 इंची अँगल वापरलेला आहे. आता आपण जे काही बार आहे ते बार पसरून घेऊया आणि दिलेल्या मापामध्ये आपण त्याला फिक्स करूया. तर बघू शकता दिलेल्या मापानुसार मी फिक्स करत आहे. मित्रांनो, माझा गॉगल कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पाहू शकता आपण बार फिक्स करणे तात्पुरता आपण टाके मारून घेत आहेत. अशा प्रकारे आपण वरती जी डिझाईन आहे ती डिझाईन तयार करून घेत आहे. त्यासाठी मी एक बार घेतला होता राऊंड शेपवाला, त्याला मी बेंड करून घेतलं चंद्राच्या आकारमध्ये आणि त्याला मापात ठेवून टाके मारून घेत आहे. फायनल वेल्डिंग मारायचं नाही आहे, फक्त पॅकिंग करून ठेवायचं आहे. अशा प्रकारे फक्त टाके मारून ठेवायचं आहे. जास्त डार्क आणि फिक्स वेल्डिंग मारायची नाही जोपर्यंत आपली पूर्ण डिझाईन तयार होत नाही तोपर्यंत. आता अशा प्रकारे मी ही डिझाईन तयार केलेली आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. मित्रांनो, डिझाईनमध्ये काही चेंजिंग करायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटचीच वाट बघत असतो. नेहमी तुमच्याकडून मला काही नवीन शिकायला मिळेल या उद्देशाने मी काही ना काही व्हिडिओ टाकत असतो. अशा प्रकारे हे डिझाईन बनून तयार झालेली आहे. याला आपण टाके मारून घेऊ. मित्रांनो, व्हिडिओ खूप हार्ड लागतंय बनवण्याला, टाईम जातंय, म्हणून प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करत जा. अशा प्रकारे आपण सर्व जे बार बेंड केलेले आहे त्या बेंड केलेल्या बारला वेल्डिंग करून घेऊ.
जर कुणाला अशा प्रकारचे ग्रिल, विंडोज किंवा गेट कुठलंही साहित्य बनवायचं असेल तर नक्की मला कमेंट करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लगेच रॉड खतम झाला की लगेच रॉड चेंज करायचा आणि लगेच सर 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 सुरू. बंद व्हायचं नाव नाही. सर्वांना वाटतंय वेल्डरला चटके वगैरे काही लागत नाही का? तर मित्रांनो खूप चटके लागतात, हात पण जळतो, खूप त्रास होतोय, इजा होतंय. आता आपण याला फूल लावून घेऊ. अशा प्रकारे फूल लावून घ्यायचे आहे. पाहू शकता आपण आता फूल लावून घेत आहे. बघू शकता मित्रांनो, आता आपण फूल लावून घेत आहे. अशा प्रकारे आपलं गेट बनून तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नंतर अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.